समोर यायचं आहे व्यासपीठाच्या समोर. लगेचच आपण पै पाहुण्यांचे इथे सत्कार करणार आहोत आणि त्यानंतर मुख्य पारितोषिकाकडे वळणार आहोत. संपूर्ण टीम, संपूर्ण खेळाडू आणि संपूर्ण उपस्थित मान्यवर त्याचबरोबर प्रेक्षक सर्वांनी अतिथी कक्षाच्या समोर यायचं आहे. चला लास्ट कॉल दिला जातोय. संपूर्ण टीम, संपूर्ण खेळाडू, आज 2 दिवसभर तुम्ही खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त झालं. त्यासाठी आपण लगेचच यायचं आहे. लगेचच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण संघ मालक यांनी देखील यायचं आहे. जे खेळपट्टीच्या आतमध्ये जे प्लेयर्स आहेत प्लीज विनंती असेल. त्याचबरोबर संघ मालक रमेश बेले दादा, संतोष दादा प्लीज अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर सूरज चोपडे दादा प्लीज वेलकम सर. माननीय राजू दळवी साहेब असतील आमचे, प्लीज यायचे सर अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं. आणि सर्व खेळाडू, त्याचबरोबर माननीय भरतदादा कांबळे साहेब तुम्ही देखील यायचं आहे. आपण पाहिली भव्य दिव्य अशी स्पर्धा STPL 2025 पर्व तिसरं आणि पर्व तिसऱ्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर यश 11 या संघाने बाजी मारली. नवलाईफ स्पोर्ट्स या पर्वामध्ये दुसऱ्या स्थानावरती त्यांनी दुसरं स्थान मिळवलं. गेल्या वर्षी त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता, परंतु यावर्षी थोडेसे कमी पडले आणि आता वर्षभराची म्हणजे 365 दिवसाची वाट पाहावी लागणार आहे STPL 2026 मध्ये. चला लवकर यायचं आहे. यश 11 संपूर्ण टीम. शाहवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वाचा मानकरी ठरला टीम यश 11. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली बॅटिंग आणि तितकंच सुंदर अशी कॅप्टन्सी आणि सर्वांचा ज्यावेळेस मेळ जमला त्या मेळामधून आपण पाहिलं गेलं तर यावर्षी 8 संघाने आपली जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती या सामन्यामध्ये आगमन केलं होतं, परंतु यश 11 यांची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास सक्सेस ठरला आणि ते मानकरी ठरले. मी विनंती करतो संघ कांसा 11 चे संघ मालक माननीय श्री आनंदा पाटील साहेब, माननीय श्री नामदेव दळवी साहेब आणि संपूर्ण टीम प्लीज यायचं आहे. त्याचबरोबर शर्वी फायटरचे संघ मालक माननीय श्री संदीप पाटील दादा, माननीय श्री रोहित पाटील दादा यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर श्री स्पोर्टचे संघ मालक माननीय श्री संतोष जाधव साहेब, माननीय श्री रमेश बेले साहेब त्यांचं देखील सहर्ष स्वागत. संघ मालक साई श्रद्धा स्पोर्टचे संघ मालक माननीय धनंजय पाटील आप्पा, माननीय मनोज चव्हाण साहेब भाऊ, माननीय रंजन मिश्रा भाई साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संघ यश 11 चे संघ मालक माननीय संतोष नाना पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. शादुर 11 चे संघ मालक माननीय सूरज चोपडे साहेब, माननीय राजू दळवे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत.
संघ मालक पियुष 11 शिराळेवारून यांचे संघ मालक माननीय प्रकाश पाटील साहेब आणि विकास करंगोलीकर साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर टीम नवलाई स्पोर्ट्सचे संघ मालक अमोल पाटील व्लॉग यूट्यूबचे सर्व त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सुखदेव सोरटे साहेब युवा उद्योजक त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर धनंजय जोंधळे साहेब युवा उद्योजक सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती आहे सागर पाटील, सागरदादा दळवी उपाध्यक्ष, आपण 2 मिनिटं इकडे यायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. STPL 2025 मध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली, 2 दिवस कडक उन्हामध्ये ज्यांनी आपल्या सर्वस्व पणाला लावलं आणि आपला उत्कृष्ट दर्जाची पंचांची कामगिरी राहिली, तेच आपले पंच माननीय शशीर मेहर साहेब आणि त्यांच्यासोबत दीपक बोराडे साहेब यांचा महत्त्वाचा सत्कार आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. पंच शशी मेहर साहेब, प्लीज वेलकम सर. विनंती आहे शशी मेहर साहेब, आपला या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. पंतांनी देखील गेले 2 दिवस रात्रीचा दिवस करून अक्षरशः भर दिवसामध्ये कडक उन्हामध्ये रात्री झोप लागत नव्हती, परंतु पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये पंच आलेत आपल्या शेववाडी तालुक्यातील अप्रतिम ही स्पर्धा रंगवण्यासाठी. पंतांचं काम आपण दर्जेदार पाहिलं. विनंती आहे शशी मेहर साहेब, आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आपला यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं चांगली एक वेगळी शिस्त, एक वेगळं वळण, वेगळी लाईन, वेगळी लेंथ आपल्या माध्यमातून राहिली. या ठिकाणी पंचांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहिली, खेळली, अनुभवली. शेववाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम आणि शशी मेहर पंचांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. त्याचबरोबर ज्यांची आपल्याला दिवसभरात पंचांची कामगिरी राहिली, दीपक बोराडे साहेब पंच म्हणून आपल्याला मुख्य भूमिकेत दीपक सरांना देखील आपण पाहिले. उत्कृष्ट दर्जाचे पंच, ज्या वेळेस TV वरती कॉल दिला, परंतु TV वरचा कॉल पाहिलं गेलं तर श्रीकांत सर चुकीचा ठरला, कारण की जो सरांचा निर्णय सातत्याने योग्य झाला. सरांची रिव्ह्यू सिस्टीम योग्य आहे. अगदी आपण पाहिलं गेलं मध्ये मुंबई विभागामध्ये उत्कृष्ट दर्जाचे पंच आहेत दीपक बोराडे सर. दीपकजी बोराडे सर यांचा या दरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय. दीपकजी बोराडे, आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. आपला देखील यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होतोय. तोपर्यंत आपण MTC लाईव्ह टेक्निकल टीम तेजसजी मात्रे यांचाही देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा करणार आहोत. कुणाल शेठ, आपण देखील यायचं. आपलाही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान सातत्याने आपण पाहिलं, शहराचा भाग असेल, ग्रामीण भागातील भाग असेल, MTC लाईव्ह सातत्याने या टेनिस क्रिकेटची अविरत सेवा करत असताना आपल्याला पाहायला भेटतो. आणि कुणाल शेठ यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती शेववाडी तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. दर्जेदार काम. आजचं जर शेववाडी तालुक्यातील लोकांना, प्रेक्षकांना काम आवडलं असले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि MTC लाईव्ह यांना खूप खूप आपण मोठं करूया. पुढील वाटचालीसाठी MTC लाईव्ह कुणाल शेठ आपण आणि आपल्या टीमला संपूर्ण शुभेच्छा. विनंती असेल संपूर्ण टीम आणि संपूर्ण खेळाडू प्लीज पुढे यायचंय. विनंती असेल. चला, विनंती आहे. इतरत्र थांबलेले सर्व खेळाडू, सर्व चौवाडीकर, आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे मित्रांनो.
त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून सातत्याने गोड आवाज आपण ऐकला तुतारी वादक माननीय आदरणीय सुभाषजी पुजारी यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून करण्यात येतोय। तुतारी वादक सुभाषजी पुजारी यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। तुतारी वादक सुभाषजी पुजारी यांचा शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होतोय। गोड आवाज तुतारीचा आपण ऐकलात आणि गोड सन्मान त्यांचा आपण या व्यासपीठावरती करणार आहोत। मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार होतोय। त्याच बरोबर माननीय आदरणीय दादा गुरु तुतारी वादक त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ऑफलाईन स्कोरिंगचं काम आपण पाहिलं शाहूवाडी तालुक्यातील चालतं बोलतं पुस्तक म्हणजे ओमकार धामणकर ऑफलाईन स्कोरर गेल्या कालचा दिवस आणि आजचा दिवस त्यांच्या माध्यमातून ऑफलाईन स्कोरिंगचं काम आपण पाहिलं। ओमकार धामणकर यांचाही या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेदरम्यान ऑफलाईन स्कोरर शाहूवाडी तालुक्याचं चालतं बोलतं पुस्तक म्हणून या व्यक्तिमत्वाला ओळखलं जातं। ओमकार धामणकर यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय राजन पाटील ऑनलाईन स्कोरर आपल्याशी जोडले होते त्यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। माननीय आदरणीय राजनजी पाटील आपल्याला विनंती आहे लगेचच आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। आपला या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। दर्जेदार जोमदार ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेदरम्यान ऑनलाईन अपडेट सातत्याने मैदानाच्या आतमध्ये होते यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय। राजन पाटील ऑनलाईन स्कोरर मायेची प्रेमाची उबदार चाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान गेला कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण संपूर्ण गोड आवाज ऐकत होतो। पाहिलं तर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभाग आणि ढेबेवाडी विभागातील मालदन गाव या गावचा गोड आवाज माननीय भरतजी जाधव यांचा शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होतोय। गोड आवाज जसा माणूस गोड तसा आवाज गोड सातत्याने आपण पाहिलं प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान बांधून ठेवले होते। प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान सातत्याने ऐकत होते कारण त्यांच्या वाणीमधून गोड कहाणी आपण प्रत्येक मॅच ऐकत होतो। यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। त्याचबरोबर गेली 2 दिवस एक गोड आवाज ज्या गोड आवाजाने या नवी मुंबई विभागामध्ये अगदी गावावरून कराड विभाग नवी मुंबई विभाग आणि मुंबईमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपला आवाज गाजवला। मालदनचा धुरंधर असा आवाज श्रीकांत महादेव साबळे मराठी समालोचक यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय। जेवढा हा आवाज गोड आहे तेवढाच हा आवाज एका उंचीवर जातोय। अगदी बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील हा आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला भेटतो। जेवढं बैलगाडा क्षेत्रात गाजवला आहे तेवढंच क्रिकेटच्या मैदानामध्ये हा गोड आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला भेटतो। माननीय श्रीकांत महादेव साबळे मराठी समालोचक त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्या संघ मालकांनी उत्साहीपणा दाखवला आणि या स्पर्धेदरम्यान आपला संघ घेतला कांसा 11 संघ मालक माननीय आदरणीय आनंदा पाटील यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होतोय। ते नसतील तर त्यांचे कोण सहकारी असतील त्यांच्या टीम मधले कोण खेळाडू असतील त्यांना विनंती आहे की आपण हा सत्कार या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर माननीय आदरणीय श्री नामदेव दळवी विनंती आहे टीम मधील कोण असेल त्यांनी
सोन्या पाटील उपस्थित आहे। सोन्या पाटील आपण हा सत्कार स्वीकारायचा आहे। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहिली, खेळली, अनुभवली। शेववाडी तालुका प्रीमियर लीग मधील कांसा 11 संघाचे संघ मालक यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा शेववाडी तालुका प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष माननीय आदरणीय सागरजी दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय। त्याचबरोबर शार्वी फायटर्स संघ मालक माननीय आदरणीय संदीप पाटील मुंबई पोलीस, त्याचबरोबर माननीय आदरणीय रोहित पाटील मुंबई पोलीस यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। खऱ्या अर्थाने स्पर्धा घेणं, स्पर्धेमध्ये संघ घेणं, नवी मुंबई शहरामध्ये येऊन ग्रामीण भागातील खेळाडू एकत्रित आणून संघ घेणं खूप कठीण असतं। शार्वी फायटरचे संघ मालक माननीय आदरणीय श्री संदीप पाटील मुंबई पोलीस, माननीय आदरणीय रोहित पाटील मुंबई पोलीस यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। शार्वी फायटरचे संघ मालक माननीय आदरणीय संदीप पाटील, माननीय आदरणीय रोहित पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होतोय। शेववाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे या ठिकाणी माननीय आदरणीय श्रीकांतजी ससे साहेब यांचाही या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार या स्पर्धेदरम्यान केला जातोय। श्रीकांतजी ससे साहेब वेळात वेळ काढून साहेब आपण या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालात। आपला या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पाडण्यात येतोय। श्रीकांतजी ससे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। त्याचबरोबर विनंती आहे संघ श्री स्पोर्ट संघाचे संघ मालक माननीय आदरणीय संतोषजी जाधव, माननीय आदरणीय रमेशजी बेले आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। आपला देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येणार आहे। श्री स्पोर्ट संघाचे संघ मालक माननीय आदरणीय संतोषजी जाधव, माननीय आदरणीय रमेशजी बेले साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। भव्य देवी स्पर्धा आपण पाहिली, खेळली, अनुभवली आणि या स्पर्धेदरम्यान आपण संघ घेतलात आणि आपल्या संघाच्या माध्यमातून आपला या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। माननीय आदरणीय संतोषजी जाधव, माननीय आदरणीय रमेशजी बेले साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। भव्य दिव्य ही दमदार जोमदार स्पर्धा आपण पाहिली, नामदार स्पर्धा। संपूर्ण शेववाडीकर आज एका छताखाली आले आणि एका छताखाली येण्याचं प्रमुख कारण होतं शेववाडी तालुका प्रीमियर लीग आणि या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। त्याचबरोबर साई श्रद्धा संघाचे संघ मालक माननीय आदरणीय धनंजय पाटील आप्पा, माननीय आदरणीय मनोज चव्हाण भाऊ, माननीय आदरणीय रंजन मिश्रा भाई यांचाही या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। माननीय धनंजय पाटील आप्पा, माननीय मनोज चव्हाण भाऊ, माननीय रंजन मिश्रा भाई यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने करण्यात येतोय। साई श्रद्धा संघ मालक आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। त्याचबरोबर संघ यश 11 आपण संघ मालक या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। ज्या संघाने मजल मारली त्या संघाचे संघ मालक यश 11 आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। आपला देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा संतोष नाना पाटील यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार केला जातोय। विनंती आहे संतोष नाना पाटील आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। आपला देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। काल जर पाहिलं तर संतोष नानांनी स्टेटसला ठेवलं होतं यश 11 फायनल जिंकला आणि आज सत्य उतरलं, स्टेटस ठेवला होता। परवाच्या रात्री स्वप्न पाहिलं होतं, पाहिलेलं स्वप्न स्टेटसला ठेवलं आणि स्टेटसला ठेवलेलं स्वप्न सत्यात उतरलं। संतोष नाना पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। यश देखील या ठिकाणी उपस्थित झाला आणि यशच्या नावाने खेळणारा हा संघ, यशचं नाव देखील यश आहे आणि संघाला देखील यश भेटलंय। यश मधील 11 स्टार लढले, घडले, इतिहास घडवला, मायेची प्रेमाची उपदार शाल देऊन या ठिकाणी
संघ मालकांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। शार्दूल 11 संघाचे संघ मालक माननीय आदरणीय सूरज चोपडे, माननीय राजू दळवी आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। माननीय आदरणीय राजू चोपडे, माननीय आदरणीय राजू दळवी, माननीय आदरणीय सूरज चोपडे, शार्दूल 11 संघ मालक या ठिकाणी आपण उपस्थित व्हायचं आहे। शार्दूल 11 टीमचे संघ मालक माननीय सूरज चोपडे, माननीय राजू दळवी आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। आपला देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। संघ मालक शार्दूल 11 या ठिकाणी शार्दूल 11 संघाचे संघ मालक यांचा देखील यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत आहेत। संघ मालक माननीय सूरज चोपडे, माननीय राजू दळवी मायेची प्रेमाची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। त्याचबरोबर पियुष 11 संघाचे संघ मालक प्रकाश पाटील, विकास करुंगलीकर यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। संघ पियुष 11 संघाचे संघ मालक प्रकाशजी पाटील, विकास करुंगलीकर यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। त्याचबरोबर संघ नवलाई स्पोर्ट माननीय आदरणीय अमोलजी पाटील, माननीय आदरणीय सुखदेवजी सोरटे, माननीय आदरणीय धनंजय जोंधळे यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। सुखदेव सोरटे युवा उद्योजक यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। नवलाई स्पोर्ट संघाचे संघ मालक खऱ्या अर्थाने संघ फायनल मध्ये पोहोचला परंतु थोडासा कमी राहिला। मागच्या पर्वामध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे परंतु या पर्वामध्ये देखील दर्जेदार जोमदार कामगिरी केली होती पण फायनल मध्ये थोडेसे कमी पडले आणि या संघाच्या संघ मालकांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। माननीय आदरणीय सुखदेव सोरटे युवा उद्योजक यांचा हा संघ आणि या संघाचा संघ मालकांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। त्याच बरोबर या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावणारे माननीय आदरणीय दीपक दादा यांचे भाचे माननीय गोकुळ आंधळे महाराष्ट्र राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये अक्षरशः त्यांनी आपलं नाव गाजवलंय। अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये यूट्यूबवरती यांची वक्तृत्व देखील आपण पाहतो आणि त्यांचाच या ठिकाणी या व्यासपीठावरती शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती पार पडतोय। गोकुळजी आंधळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। गोल्डन मॅन दीपक दादांचे भाचे यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार पार पडतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय मयूर अगुंडे कांसा वारणा सातारा युवा उपाध्यक्ष यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। माननीय आदरणीय मयूर अगुंडे कांसा वारणा सातारा युवा उपाध्यक्ष यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय सरदार चिले साहेब माननीय आदरणीय सरदारजी चिले साहेब साईकृपा कंस्ट्रक्शन व डेव्हलपर्स यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। मायेची प्रेमाची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन माननीय आदरणीय सरदारजी चिले साहेब साईकृपा कंस्ट्रक्शन व डेव्हलपर्स यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। मायेची प्रेमाची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा यावेळेला पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। विनंती आहे ज्यांनी कोणी पाण्याचे जार घेऊन गेले डगआउट मध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी आणून द्यायचे आहेत। त्याचबरोबर कांसा वारणा फाउंडेशन पनवेल युवा अध्यक्ष माननीय अमोल अळसुलकर भाऊ यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। कांसा वारणा फाउंडेशन पनवेल युवा अध्यक्ष माननीय अमोल अळसुलकर भाऊंचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडत आहे। मायेची प्रेमाची उपदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांना सन्मानित करण्यात येते। त्याचबरोबर
माननीय महेंद्र पाटील पैलवान कांसा वारणा फाउंडेशन युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडत आहे। आशेचे निराशेचे अनेक क्षण येतात, परंतु आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार कांसा वारणा फाउंडेशन आणि या फाउंडेशनचे माननीय महेंद्र पाटील पैलवान यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान कांसा वारणा फाउंडेशनचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत ना, तेव्हापासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चांद लागलेले आहेत। खऱ्या अर्थाने या व्यासपीठाला शोभा आली, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आली, खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा खुलून येताना आपल्याला पाहायला भेटली। त्याचबरोबर माननीय आदरणीय अक्षय पाटील कांसा वारणा फाउंडेशन युवा अध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी या व्यासपीठावरती शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। कर्तृत्वाचे हात आपल्या आबाळापर्यंत पोहोचलेत, परंतु पाय जमिनीवरती ठेवून कांसा वारणा फाउंडेशन या शाहूवाडी तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही अडी अडचणीमध्ये पाठीशी उभी राहणारी फाउंडेशन म्हणजे कांसा वारणा फाउंडेशन। या ठिकाणी अक्षय पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। त्याचबरोबर निष्ठून चालले काही हातास लागण्याआधी तरी मना नको लागू चिंतेच्या नादी, आयुष्य वाहते म्हणून बेचैन का व्हावे, ओंदिळीत येईल तेवढे भरूनी चालावे, अशा विचारांचे नेतृत्व म्हणजे माननीय आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेदरम्यान संपूर्ण टी शर्ट ट्रॅक्स देण्यात आले। यांचाही या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा संपूर्ण शाहूवाडी तालुका आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी या व्यासपीठावरती करण्यात येतोय। दादांचं काम दर्जेदार असतं। दादांची याकडे आयोजन कमिटी जेव्हा जेव्हा जाते ना, तेव्हा तेव्हा दादांच्या माध्यमातून याच एवढाच उच्चार असतो। सातत्याने या शाहूवाडी तालुक्यातील कोणतेही काम असू द्या, कोणताही तरुण असू द्या, जेव्हा दादांच्या जवळ जातो, जेव्हा अडचणी दादांची शेअर करतो, त्या अडचणीमध्ये दादा सदैव त्या तरुणाच्या पाठीशी उभे राहतात। असे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय सर्जेराव मांगडे शेठ। या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांना सन्मानित करण्यात येते। शाहूवाडी प्रीमियर लीग असोसिएशनच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे खंबीर नेतृत्व म्हणजे आदरणीय सर्जेराव मांगडे शेठ यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। एक गोड आठवण छायाचित्र देखील कॅमेरामध्ये कैद केलेलं आहे। थँक्यू सो मच। अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान सर्व मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाली आणि मान्यवर जसे उपस्थित झाले ना तसे खऱ्या अर्थानं व्यासपीठ खोलून दिसत होतं। त्याचबरोबर माननीय आदरणीय संदीपजी पाटील यांचा या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। संदीपजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं, आपला देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। केतनजी लोकरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे, आपला देखील या ठिकाणी या व्यासपीठावरती शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या ठिकाणी संदीप पाटील केतनजी लोकरे यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन या ठिकाणी संदीप पाटील केतन लोकरे
यांना शुभ सन्मानित करण्यात येत आहे। दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं विशेष आभार। आणि या ठिकाणी आपला यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडत आहे। त्याचबरोबर माननीय आदरणीय रोहितजी पाटील यांचा देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। माननीय आदरणीय रोहितजी पाटील त्याचबरोबर माननीय आदरणीय अजय जाधव कट्टर आबा समर्थक यांचा देखील या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडतोय। रोहितजी पाटील अजय जाधव यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। त्याचबरोबर माननीय आदरणीय अक्षयजी जाधव आणि तुळशीरामजी पाटील यांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। अजयजी जाधव रोहितजी पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पाहतोय। कट्टर आबा समर्थक ही सर्व मंडळी आहे यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। त्याचबरोबर माननीय अक्षयजी जाधव आणि तुळशीराम पाटील यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार या स्पर्धेदरम्यान केला जातोय। यस त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी वॉशिंग मशीन देण्यात आली ते म्हणजे माननीय आदरणीय संदीपजी घोलप दादा माननीय आदरणीय संदीपजी घोलप दादा सांगवी स्टील फाब मॅनेजर यांचा देखील या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। दर्जेदार व्यक्तिमत्व आहे, दमदार व्यक्तिमत्व आहे, कारण शाहूवाडी तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असू द्या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन जेव्हा त्यांच्या सोबत जातं तेव्हा दादांचं नाही नसतं। दादांच्या माध्यमातून काहीतरी या स्पर्धकांना काहीतरी खेळाडूंना दिलं जातं आणि या स्पर्धेदरम्यान दादांनी आपल्याला मालिकावीर साठी वॉशिंग मशीन देण्यात आली आहे। सांगवी स्टील फाब मॅनेजर माननीय श्री संदीप घोलप दादा यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतंय। त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रवीण पाटील दादा शिवारे ग्रामपंचायत उपसरपंच यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडताना आपल्याला पाहायला भेटतोय। यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी या व्यासपीठावरती शिवारे ग्रामपंचायत उपसरपंच माननीय प्रवीण पाटील दादा यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा अध्यक्षांच्या शुभ हस्ते होतो। मायाची प्रेमाची उपदार चाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांना यथोचित शुभ सन्मानित करण्यात येत आहे। थँक्यू सो मच। उपस्थित मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला। संपूर्ण टीम आणि संपूर्ण प्लेयर समालोचन कक्षाच्या समोर यायचं, अतिथी कक्षाच्या समोर यायचंय।
चला संपूर्ण टीम संपूर्ण प्लेयर आपण आता मुख्य पारितोषिकाकडे वळणार आहोत. अतिथी कक्षाच्या समोर यायचंय. चला संपूर्ण टीम नवलाई स्पोर्ट्स पारितोषिकाकडे वळणार आहोत. चला विनंती आहे सर्व खेळाडू सर्व संघ मालक आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभले ते म्हणजे माननीय श्री भरत कांबळे दादा यांचा देखील या ठिकाणी यथोचित सत्कार केला जातोय. रॉयल ज्वेलर्स जांभूर भरत कांबळे दादा यांच्या या ठिकाणी यथोचित सत्कार सन्मान केला जातोय. प्लीज वेलकम दादा. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहिली खेळली अनुभवली. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहिली. नवी मुंबई शहरामध्ये रामलीला मैदानामध्ये इतिहास आज घडत असताना आपण पाहिला आणि या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून तृतीय ट्रॉफी देण्यात आली माननीय आदरणीय भरत कांबळे दादा रॉयल ज्वेलर्स जांभूर यांचा देखील या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. मायेची प्रेमाची उपदार शाल देऊन या ठिकाणी सातत्याने कोणतेही नियोजन असू द्या शाहूवाडी तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेदरम्यान सातत्यानं या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणारं नेतृत्व म्हणजे माननीय आदरणीय भरत कांबळे दादा यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती पार पडत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. अनावधानाने कोणत्या मान्यवरांचा जर शुभ सन्मान सत्कार राहिला असेल तर असोसिएशनच्या माध्यमातून क्षमा असावी. विनंती आहे मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान ही स्पर्धा पाहिल्यानंतर आलेल्या भावना कोण व्यक्त करणार आहे का? कोण या स्पर्धेदरम्यान भावना व्यक्त करणार आहेत का? दीपक दादांचे भाचे वक्तृत्व स्पर्धेमध्ये असलेले विनंती आहे सर आपण यायचं आहे. सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेदरम्यान शाहूवाडी तालुका आज जर आपण पाहिला तर एकत्रित आलेला शाहूवाडी तालुका आणि ही स्पर्धा पाहिल्यानंतर आपल्या मनोमंथनामध्ये आलेल्या भावना आमच्याशी आपण व्यक्त करायच्या आहेत ही विनंती. सन्माननीय व्यासपीठवर विराजमान असलेले आजच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सर्वच सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, कांसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दीपकदादा पाटील हे कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येता नाही आले तरी त्यांच्या वतीने जी आमची फाउंडेशनची टीम आहे सगळी त्यामुळे मला येता येणार नाही. माझ्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या गैरहजेरीमध्ये आम्ही बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी त्यांनी पाठवले त्यामुळे आलो आणि दादाचा शब्द कालच दादाने दिले. काल उद्घाटनाला दादा आले होते, संपूर्ण कार्यक्रम केला. त्यांनी सांगितलं प्रथम पारितोषिक ह्या वर्षी नाही तर इथून पुढले 30 वर्ष दादाच ठेवणार आहे. तरी मी शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 जे विजेते त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतो. असंच तुमचं ते शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग हे सदैव चालू ठेवा. आमची टीम सगळी तुमच्या सोबत आहे. दादा पण तुमच्या सोबत 100% आहे. कालच शब्द दिलाय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर मी विनंती करतो प्रवीण दादा यांना तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करायचं आहे कारण की दादांचा शब्द अगदी हृदयापर्यंत पोहोचतो आणि या शब्दाचं वर्णन दादांनी करावं असं मी विनंती करतो दादांसाठी. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व 3 या कार्यक्रमासाठी ज्यांनी टी शर्टची स्पॉन्सरशिप केली सर्व संघाला ते शाहूवाडी तालुका क्रिकेट प्रेमींचे आधारस्तंभ सन्माननीय सर्जेराव दादा मांगडे, तसेच ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं ते कांसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय दीपकदादा पाटील, तसेच द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दिलं ते आबासाहेब पाटील दादा. या सर्वांचं मनपूर्वक आभार. क्रिकेट म्हटलं की प्रत्येक संघाला आपल्या संघासाठी काहीतरी योगदान द्यावं लागतं
आणि त्या योगदान दिल्यानंतर त्यातून जे यश निर्माण होतं किंवा यश मिळतं ते विजयाचं असतं. आणि प्रत्येक आज मला वाटतं की टोटल 16 टीम यामध्ये खेळलेल्या आहेत. टोटल 176 क्रिकेट प्रेमी खेळलेले आहेत. 8 म्हणजे 120 सॉरी टोटल 8 टीम खेळलेल्या आहेत आणि त्यामध्ये 120 खेळाडू यामध्ये आज खेळलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या गेले 1 महिना अहोरात्र राबून ज्या शाहूवाडी तालुकाकरांना जे सन्मानाचं व्यासपीठ ज्यांनी दिलं ते शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपदादा पाटील, तसेच उपाध्यक्ष सागर दळवीदादा आणि यांची सर्व टीम, या सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि आजच्या कार्यक्रमाचं जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे मिळालं आहे ते यश 11 विरळे, मला वाटतं संतोष पाटील दादा संघमालक आहेत, बरोबर ना, यांचं मनपूर्वक आभार. द्वितीय पारितोषिक नवलाई स्पोर्ट वारणा रेटरे, ह्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्व क्रिकेट प्रेमींनी भरभरून साथ दिली, प्रेम दिलं, त्याबद्दल सर्वांचा आभार. आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच दादा. त्याचबरोबर माननीय आदरणीय महेंद्र पाटील दादा आपल्या भावना या स्पर्धेदरम्यान आल्यानंतर आलेल्या मनोमंथनामध्ये रेखाटलेलं चित्र आपल्या समोर आता त्या चित्राचं वर्णन करतात. नमस्कार. आज शाहूवाडी प्रीमियर लीग 2025 पर्व 3 या निमित्त उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर सर्व स्पर्धक, तसेच ह्या नियोजनामध्ये टोटल 8 टीमांनी सहभाग घेतलेल्या सर्व सहभागी टीमना शुभेच्छा. त्याचबरोबर अहोरात्र प्रयत्न करून 1 महिना ते 2 महिने प्रयत्न करून जे शाहूवाडी असोसिएशनची टीम पूर्ण राबत आहे, माजी अध्यक्ष असतील, त्याचबरोबर नूतन अध्यक्ष असतील, संस्थापक असेल, अजित पाटील असेल, त्याचबरोबर सर्व त्यांचे सहकारी सूरज असेल, त्याचबरोबर उपाध्यक्ष सागर दळवे असेल, या सर्वांनी भरभरून कष्ट घेऊन अतिशय सुंदर नियोजन, त्याचबरोबर असोसिएशनसाठी जे स्पॉन्सर होते त्या स्पॉन्सरांनी भरघोस स्पॉन्सरशिप देऊन हा कार्यक्रम मोठा झाला. त्याचबरोबर आमच्या गावची टीम, माझे बंधू संतोष पाटील, तसेच माझे मित्र अक्षय पाटील, विनोद पाटील, त्यांनी जी बनवलेली टीम आहे त्यांनी अतिशय सुंदर खेळ दाखवून टीम विजयी झालेली आहे आणि त्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा. त्याचबरोबर 2 नंबर आलेला यश 11 रेटरे यांनाही यश 11 विरळे, त्याचबरोबर नवलाई स्पोर्ट्स रेटरे त्यांनाही शुभेच्छा. आणि हा कार्यक्रम भविष्यामध्ये खूप मोठा होईल. त्याचबरोबर सगळ्यांनी कमिटीला साथ दिली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येकानं आपले हेवे दावे बाजूला ठेवून जे आत्ता अध्यक्ष झालेत, ह्याच्या पुढे अध्यक्ष होणार आहेत, या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्यापैकीच कोणतरी भविष्यात अध्यक्ष होणार आणि कुणाला अडथळा न आणता सगळ्या तालुक्यातल्या स्पॉन्सरांना घेऊन, तसेच क्रिकेट प्रेमींना घेऊन, तसेच सर्व स्पर्धकांना घेऊन हा कार्यक्रम पुढे भविष्यात खूप मोठा झाला पाहिजे आणि पब्लिक येण्यासाठी भविष्यात लकी ड्रॉ लागेल अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे. आणि भविष्यात नक्कीच आमच्यासारखे युवा उद्योजक स्पर्धेसाठी मोठे योगदान देऊन कार्यक्रम मोठा होईल हीच अपेक्षा आहे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यस सर, थँक्यू सो मच दादा. थँक्यू सो मच. ज्या 8 टीमना ज्यांच्या माध्यमातून टी-शर्ट सौजन्य लावलं तेच म्हणजे आपले आदरणीय एक हास्य व्यक्तिमत्व माननीय सर्जेराव मांगडे साहेब. मी त्यांना विनंती करतो दादा तुमच्या माध्यमातून 2 शब्द प्लीज दादा विनंती करतो. आज या ठिकाणी शाहूवाडी प्रीमियर लीग पर्व 3 आज इथे एक चांगल्या पद्धतीनं पार पडलेलं आहे. हां, आणि ह्या शाहूवाडी असोसिएशनच्या अंतर्गत जी टीम वर्क आहे
एक चांगले टीमवर्क आहे आणि हे अशाच पद्धतीने तुम्ही जर हे असं करत राहाल तर नक्की आम्ही तुमच्या पाठीचे राहील आणि आज या प्रीमियर लीगमध्ये जे विजेते आहेत त्यांना शुभेच्छा देतो. 1 नंबर असो 2 नंबर असो आणि सर्वांनी एकत्र मिळून सर्वांनी हे सर्व शाहवाडी तालुक्याचं नाव राखायचं आहे आणि तुमच्या पाठीशी आम्ही नेहमीच राहीन आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. यस थँक्यू सो मच दादा. त्याचबरोबर मी विनंती करतो माननीय अमोल असोळकर साहेब तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे सर. प्लीज वेलकम. चला संपूर्ण टीम आणि संपूर्ण खेळाडू अतिथी कक्षासमोर यायचे. आपण आता लगेचच मुख्य पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत. जय शिवराय जय शंभूराजे. ज्यांचे विचार आणि आचार सर्वश्रेष्ठ होते, ज्यांनी आम्हाला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, त्या सर्व महापुरुषांना महामानवांना वंदन करतो. आज शाहवाडी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत शाहवाडी तालुका प्रीमियर लीगचा सांगता बक्षीस वितरण समारंभ आज आता समारंभ होतो आहे. त्यासाठी उपस्थित असणारे, आता खरं जर नावं कुणाकुणाची घ्यायची, शाहवाडी तालुक्यातले रथी महारथी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी तरीही नाव उल्लेख करेल की आदरणीय दीपकदादा पाटील की यांच्या माध्यमातून 1 नंबरचं आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय विघ्नहर्ता रोडलाईनचे सर्व आदरणीय सर्जेराव दादा माईंगडे असतील, आमचे मित्रबंधू प्रवीणदादा पाटील असतील, त्याचबरोबर अक्षयदादा असतील, सरदार चिलेसाहेब असतील, सर्वांचा नामोल्लेख करत नाही मी. सर्व इथं जमलेल्या सर्व खेळाडू असतील किंवा शाहवाडीकर असतील, त्यांना एकच विनंती करतो की मित्रांनो, हे जे काही हे आपण जे बघतोय हे साधं काम नाही आहे. ह्याच्यामागं खूप मोठं कष्ट आहे. खरं तर एखाद्या विद्यार्थ्याला 3 तासाचा जर वार्षिक पेपर द्यायचा असेल तर वर्षभर अभ्यास करावा लागतो. हे जर 2 दिवसाचा सामना एवढं अविस्मरणीय जर भरवायचं असतील तर त्यासाठी ह्या कमिटीनं, ह्या शाहवाडी तालुक्यात क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक खेळाडूनं 2 महिना अहोरात्र कष्ट घेतलेलं आहे. त्याबद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात यांचं अभिनंदन करायचं आहे आणि भविष्य काळात याच्यापेक्षाही चांगले स्पर्धा आपण आयोजित करणार आणि आमचं मोठ्यांचं सहकार्य मी नेहमीच अग्रेसर असतोय. सुरुवाती झालेली आहे आणि कंटिन्यू मला वाटतं ह्याला स्टॉप नसणार आहे. भविष्यात खूप वेळ आपण असं स्पर्धा भरवणार आहोत. एवढंच या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. थँक्यू सो मच दादा. उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि आपण आता लगेचच मुख्य पारितोषिकाकडे जाणार आहोत. संपूर्ण टीम अतिथी कक्षासमोर यायचं आहे. आपण आता लगेचच मुख्य पारितोषिक वितरणाकडे जाणार आहोत. श्रीकांत सर, तुम्ही मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीचं फळ जे तुम्हाला 2 दिवसात भेटलं आहे त्याचा आपण आता रूपांतर मुख्य पारितोषिकामध्ये करणार आहोत. संपूर्ण टीम आणि संपूर्ण खेळाडू अतिथी कक्षाच्या समोर यायचं आहे. सर्व टीम चला, आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचंय. कोणी इतरस्त फिरू नका. आता आपण शेवटचा बक्षीस वितरण सोहळा करतोय. चला सर्वांनी व्यासपीठाच्या समोर यायचं विनंती आहे. चला इतरस्त कोणी बसू नका. शाहवाडीकर चला लगेच आपण यायचंय. मान्यवरांना वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. मान्यवरांच्याकडे आता वेळ खूप कमी राहिलाय. मान्यवर आहेत तोपर्यंत आपल्याला बक्षीस वितरण सोहळा पार करायचा आहे. चला या ठिकाणी लगेच उपस्थित व्हायचं. वेळ खूप वाढत चाललाय. या लगेचच यायचंय मित्रांनो. चला चला संपूर्ण टीम पुढे यायचंय. चला अतिरिक्त वेळ आता खर्च करायचा नाहीये. आपण फर्स्ट पारितोषिक देणार आहोत क्षेत्ररक्षक. क्रिकेट हा खेळ फक्त फलंदाज गोलंदाजाचा नाही तर क्रिकेट खेळ हा संपूर्ण अवलंबून असतो तो क्षेत्ररक्षकावरती. आणि या STPL 2025चा मानकरी ठरतोय क्षेत्ररक्षक टीम यश 11चा उमेश पाटील. यस, उमेश पाटील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण या टुर्नामेंट मध्ये राहिलात. या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून
या ठिकाणी माननीय आदरणीय प्रशांत पाटील भाऊ, माननीय अध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन शिवराजे स्पोर्ट कोतोली यांच्या माध्यमातून कूलर आणि शूज देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण राहिलात, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपलं पाहिलात, अप्रतिम झेल आपण टिपलेत. या ठिकाणी आपल्याला कूलर उमेशजी पाटील आणि सर्जेराव मांगडे शेठ यांचे भाचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने चांगला खेळ रंगवला त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. NIS कोचचे संदीपजी दळवे आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उमेश पाटील यश इलेव्हन या संघाकडून खेळत असताना सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहील आणि तोच मानकरी ठरतोय. मोरया मंगलमूर्ती ज्योतिबाच्या नावाने चांग भलं. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 10 विकेट आपल्या नावावरती घेतल्या, ज्याने या खेळामध्ये श्री गणेश केला, तोच श्री स्पोर्ट्सचा गोलंदाज मिस्टर सूरज लाड, ज्याने कोणत्याही गोलंदाजाच्या समोर बॅटिंग पण केली परंतु कोणत्याही फलंदाजाचे लाड पूर्ण केले नाही, तोच सूरज लाड ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. प्रशांतजी पाटील माननीय आदरणीय सर्जेराव कुसळे यांच्या माध्यमातून हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली सूरज लाड, ज्याने बॅटरचा केला नाही लाड, ज्याने पाडला विकेटचा पाड, तोच गोलंदाज राहतो या स्पर्धेदरम्यान. उत्कृष्ट गोलंदाज ऑफ दी टुर्नामेंट माननीय आदरणीय सर्जेरावजी कुसळे, माननीय प्रशांतजी पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर STPL 2025 पर्व तिसरेचा सिक्सर किंग या नावामध्ये काही गिनतीच नाहीये. जे नाव तालुक्यामध्ये ऑलरेडी आहे ना, शाहूवाडी तालुक्याचा सिक्सर किंग, त्या नावाची गरजच आवश्यकता नाही घेण्याची. पुन्हा एकदा तरी मी या नावाला आवाज देतो. भगवान कांबळे 11 षटकार 150 त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. तेच भगवान कांबळे सिक्सर किंग. ऑलरेडी ते सिक्सर किंग आहेत शाहूवाडी तालुक्याचे, परंतु 2025 मध्ये देखील हा टॅग त्यांच्या नावामध्ये लागतोय. ठाणे स्पोर्ट्स ऑनर किसन यादव, ब्रँड अँबॅसिडर संदीप ओलांगडे यांच्याकडून सिक्सर किंगला बॅट देण्यात येत आहे. सिक्सर किंग म्हणजे भगवानदा म्हणजे शाहूवाडी तालुक्याचा बकासूर सिक्सर किंग. त्याचबरोबर माननीय विशाल पाटील मुटकलवाडी यांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्तेच सिक्सर किंगची बॅट या ठिकाणी भगवंता यांना द्यायचं आहे.
STPL 2025चा फलंदाज बेस्ट बॅट्समन ठरतोय यश 11 संघाचा. नाव काय असेल यश 11? येस, संघाचा विश्वास, विश्वास दादा चाळके. माजी अध्यक्ष माननीय प्रशांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्तेच बेस्ट फलंदाज हा किताब दिला जातोय. विश्वास चाळके यश 11 संघाचा. पहा, आपलाच गाववाला आहे आणि आपल्या गाववाल्याचाच कसा सन्मान करायचा, कसं मोठं करायचं हेच आपण प्रशांत दादा यांच्या माध्यमातून पाहू शकतो. बेस्ट फलंदाज 2025 विश्वास चाळके यश 11. मान्य आदरणीय सुमित घराळे, मान्य आदरणीय अमितजी घराळे यांच्या माध्यमातून फायनल मॅच विन संघ मालकांसाठी सायकलवरून प्रवास करण्यासाठी सायकल देण्यात आलेली आहे. विजेत्या टीमचे संघ मालक यश 11 टीमचे संघ मालक संतोष नाना पाटील या ठिकाणी आता सायकलवरून घरी जात असताना आपल्याला पाहायला भेटतील. काल स्टेटस ठेवला होता, आज इतिहास घडवला. ही सायकल सुमित घराळे आणि अमितजी घराळे यांच्या माध्यमातून देण्यात येते आहे. अजय पाटील आणि सुमित घराळे यांच्या माध्यमातून ही सायकल वितरण करण्यात येते. सुमितदा, आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. चला, लगेच यायचं आहे. सुमित दादा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. फायनल मॅचचे संघ मालक संतोष नाना पाटील यांना ही सायकल वितरण करण्यात येते. जोरदार टाळे एकदा संघ मालकांसाठी. पहिले फोटो काढून दादा 2 मिनिटं थांबायचं आहे. स्वप्न किती दिवस झालं पाहिलं होतं सायकलचं, आज पूर्ण झालंय का? एकच मिनिट. सायकल जर पाहिले तर आपण सहज सोप्यारित्या विकत घेऊ शकतो, परंतु ही सायकल नशिबानं भेटली आहे. नशिबाची सायकल आहे, काय सांगाल दादा? मी स्टेप बाय स्टेप सांगणारा व्यक्तिमत्व आहे, थोडं थोडं बोलत नाही आहे. सायकल मुळात तुम्ही दिली ते आपलं मनापासून आभार. मुळात मला ट्रॉफीबद्दल थोडंसं बोलायचं आहे. मागच्या वर्षी यश 11ची मी टीम टाकल्याच्या नंतर माझी टीम मुळात सेमीफायनल क्वालिफाय झाली नाही आहे, ती हारल्याच्या नंतर एकंदरीत त्यावेळेला सगळेजण म्हणत होते की टीम काय एकदम घेतले तू, व्यवस्थित नाही आहे, काय प्लेअर पण बरोबर नाही आहे. ते प्लेअर बरोबर नसल्यामुळे मी क्वालिफाय करू शकलो नाही आहे. पण त्या दिवसापासून मी विचार केला. त्या माझ्यासोबत विजय निकम होते. विजय निकम सोबत असताना त्या दिवसापासून आम्ही तयारी केली की कुठले खेळाडू कोणते घ्यायचे आहेत, कसे करायचे, कसं नाही आहे. ह्या अनुषंगानं त्या दिवसापासून म्हणजे मागच्या एसटीपल ज्या वेळेला ज्या रात्री इथं जेव्हा नवलाईस स्पोर्ट मागच्या वर्षी जिंकली होती, बरोबर आहे ना,
तर नवला स्पोर्ट जिंकली असताना त्याच दिवसापासून त्या रात्रीला मी निर्धार केला की पुढल्या वर्षी काही करून ही ट्रॉफी आपणच मारायची. त्यासाठी त्या रात्रीपासून मी प्लॅन करत गेलो, विचार करत गेलो की आपल्याला कोणते प्लेयर घ्यायचे, कोणते नाही. सगळ्या प्लेयरचा परफॉर्मन्स पाहायचा, सगळे प्लेयर कसे खेळतात कसे नाही आहे ते पाहायचं, सगळ्या प्लेयरसोबत चांगलं बॉन्डिंग ठेवायचं, कुणालाही दुखवायचं नाही आहे. कुठलाही प्लेयर आपल्यासोबत जरी आला तरी त्यांनी आपला आदर केला पाहिजे. अशा अनुषंगाने मी सगळ्यासोबत आदराने वागत होतो. आणि आदराने वागत असताना STPL ऑप्शनची तारीख आली. तारीख आल्याच्या नंतर साधारणतः ऑप्शनला बसल्याच्या नंतर माझे सहकारी मंडळी जे होते, जसं की विनोद आहे, विशाल आहे, अक्षय आहे, त्याच्यानंतर विजय निकम आहे, हे आल्याच्या नंतर त्यांच्या माध्यमातून मला विजय निकमच्या माध्यमातून आपल्याला जे संतोष मुगदुम, जे आपले स्टार खेळाडू आहेत, जे आयकॉन आहेत, ते आम्हाला मिळाल्याच्या नंतर आम्ही एकंदरीत ऑप्शनला बसल्याच्या नंतर मी देवाला हाक मारली, देवा जे मला काही खेळाडू दिशील ते मी घेईल, पण जे नाही दिले ते नाही दिले चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत मी खेळेल. चिठ्ठीमध्ये भरपूर वेळा गेलो, पण चिठ्ठीमधले खेळाडू माझ्या पदरात काय पडले नाही पडले. ठीक आहे म्हटलं, हे जे खेळाडू आहे त्यांच्यासोबत घेऊ आणि त्यांच्यासोबत आपण खेळू. खेळल्याच्या नंतर एकंदरीत प्रॅक्टिस सेशन वगैरे घेतलं, प्रॅक्टिस सेशन वगैरे करून बॉन्डिंग केली आमच्या खेळाडूसोबत. आणि त्याच्यानंतर शनिवार रविवार आणि आज आम्ही हा विजय जिंकला. आम्ही एवढंच मी बोलू इच्छितो. ज्योतिबाच्या नावाने चांगल. पाटील परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी यश 11 संघाचे संघमालक संतोष नाना पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी या व्यासपीठावरती होतोय पाटील परिवाराच्या माध्यमातून. आपण पाहिलं संघ मालक किती विचारिक असतो. पाठीमागच्या पर्वामध्ये थोडेसे कमी पडले, परंतु या पर्वामध्ये सातत्यानं आधी विचारांशी लढले, मग मैदानाच्या आतमध्ये उतरले, मैदानात घडले, इतिहास घडवला. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं प्रयत्न केले. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं आपल्या बुद्धीने करतो तो चातुर्य, तो बुद्धिवान. इथे बुद्धी वापरली, डोकं वापरलं आणि आपल्या बरोबर आपल्या संघातील खेळाडूंना न दुखवता न थकवता चांगल्या रीतीने संघाचं देखील बॉन्डिंग जमवून आणलं. त्याबद्दल या ठिकाणी पाटील परिवाराच्या माध्यमातून विजेत्या संघ मालकांचा यथोचित सन्मान सत्कार होतोय. हॅलो, सर्व टीमचं हार्दिक अभिनंदन. सन्माननीय मायंगडे साहेब, सन्माननीय दीपक दादा, ते दीपक दादा आज फॅमिलीच्या प्रोग्राम असल्याकारणे येऊ शकले नाहीत. तरी सर्व विजय उमेदवारांचं पण अभिनंदन आणि पराजय उमेदवारांचं पण अभिनंदन. कार्यक्रम बघून एवढा अभिमान वाटला की शाहूवाडीकरांचा स्वाभिमान जागा झाल्यासारखा कार्यक्रम वाटला. कारण एवढं टीमनं हे नियोजन केलेलं आहे आणि भागची तालुक्याच्या शेजारची सर्व युवा मंडळी बघून अक्षरशः प्रत्येक कार्यक्रमाला जेवढं काही सहकार्य आमच्यानं होईल तेवढं सहकार्य साई कृपा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून केलं जाईल. कारण ॲक्च्युली आमचे मित्र अमोल आसोळकर, अक्षय पाटील यांच्यामुळं कार्यक्रमाला व्यासपीठावर बसण्याची संधी टीमनं दिली, त्याबद्दल टीमचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. एक आतुरतेची वाट तुमची असेल की मिस्टर
STPL 2025 चा कोण मानकरी राहील? मालिकावीर माननीय श्री संदीप गोलपदादा, संघवी स्टील फॅब मॅनेजर माननीय श्री सुभाष गोलपदादा, संघवी सेलर LLSP मॅनेजर यांच्या माध्यमातून वॉशिंग मशीन दिली जाणार आहे. मिस्टर STPL 2025. एनी गेसेस? विचार करा कोण असेल तो. विचार का करायचा? ज्याने मेहनत केली आहे त्याचं नाव विचारात का घ्यायचं? तेच नाव संतोष मगदुम, यश 11 मिस्टर STPL 2025. प्लीज वेलकम. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात त्याचा स्वागत करायचं आहे. मिस्टर STPL 2025 संतोष मगदुम. नक्की संतोष मगदुम ज्यांना भेटते, ज्यांनी पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये बॅटरची धुलाई केली, गोलंदाजी करत असताना फलंदाजांची देखील धुलाई केली आणि त्यांच्यासाठी माननीय आदरणीय संदीपजी घोलप दादा संघवी स्टील फॅब मॅनेजर यांच्या माध्यमातून वॉशिंग मशीन देण्यात आली आहे. कारण जो मैदानाच्या आतमध्ये धुलाई करत होता मिस्टर STPL संतोष मगदुम 25.23 सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळ ज्याचा रंगला होता तो राहतोय मिस्टर STPL संतोष मगदुम. आणि मागच्या शनिवार रविवार मध्ये एक टुर्नामेंट आपल्या तालुक्याची झाली आणि त्या देखील टुर्नामेंट मध्ये मिस्टर राहिला होता, मालिकावीर राहिला होता. वॉशिंग मशीन त्यावेळी देखील भेटलेली होती. विठलाई देवी स्पोर्ट कडवे या संघाच्या टुर्नामेंट मध्ये त्यावेळी देखील मालिकावीर राहिले होते. संतोष मगदुम चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगल्या रंगात आहेत. चांगली बॅटिंग त्यांची पाहिली, चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि मुंबई पोलीस देखील आहेत, म्हणजे सदरक्षणाय निग्रह देखील आहेत. थँक्यू सो मच संतोष सर. आपण 2 मिनिटं थांबायचं आहे. मिस्टर STPL 2025 ट्रॉफी जिंकणं महत्वाचं आहे की आपला संघ महत्वाचा आहे का आपला तालुका मोठा होणं महत्वाचं आहे? सर्वप्रथम मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार की आपल्यामुळेच एवढी मोठी स्पर्धा पार पडली. सर बोलायचं झालं तर सर्वप्रथम तालुकाच महत्त्वाचा, कारण तालुकाचंच नाव होणार आहे. त्याच्याबरोबर टीम पण तितकीच महत्त्वाची आहे, कारण STPL खेळत असताना 15 गावचे 15 खेळाडू होते, परंतु 15 गावच्या 15 खेळाडू एकत्र घेऊन एका गावाप्रमाणे कसं खेळायचं ते संतोषदादांनी शिकवलं. सर्वांचं प्रॅक्टिस सेशन घेतलं, 5 दिवस प्रॅक्टिस सेशन झालं. प्रत्येक सेशनचा खर्च होता 2,500 रुपये. दादा बोलले की खर्चाचं टेन्शन घेऊ नका, फक्त आपल्याला ट्रॉफी पाहिजे. तेव्हापासून आत्तापर्यंत नुसते ट्रॉफी करत होते. आज फायनली त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. नक्कीच मिस्टर STPL 2025 हा किताब यावर्षी तुमच्या खांद्यावरती टॅग लागणार आहे दादा. मिस्टर STPL बनण्यामागचा तुमचा प्रवास, तुमचं प्रॅक्टिस आणि तुमचं जे मेडिटेशन झालं असेल की विचार खूप महत्त्वाचा आहे. विचारानेच माणसाचा कृष्ण होतो आणि विचारानेच माणसाचा दुर्योधन होतो. त्यामुळे टीम आणि तुमचा विचार कसा होता की हे पर्व कशा पद्धतीने आपण खेळायचं, काय रणनीतिक तुमचा विचार होता? टुर्नामेंट खेळत असताना आमच्या लॉटमध्ये 4ही टीम छान होत्या, म्हणजे 4ही टीम टफ होत्या. पण आमचा प्लॅन असा होता की जर ह्या 4ही टीमला आपण जर हरवलं तर फायनल आम्ही नक्कीच जिंकणार. परंतु फायनलला देखील आमच्याच लॉटमधले टीम आले. थोडा अभ्यास जास्त करावा लागला, कारण समोरची टीम तितकीच ताकदवान होती. अभ्यास केल्यानंतर सुमित दादांची विकेट आली, तिथून मॅच टर्निंग पॉईंट झाले. त्या अभ्यासाचा फायदा झाला तिथे. नक्कीच. आणि ही काय खासियत आहे तुमची, ज्या वेळेस वॉशिंग मशीन ठेवली जाते त्यावेळेस तुम्ही सामनावीर असतात. मी विनंती करतो नेक्स्ट टाइम वॉशिंग मशीन ठेवू नका, नाहीतर धुलाई होणार आहे. काय खासियत आहे? कारण की सगळे सांगतात ज्या वेळेस वॉशिंग मशीन ठेवले त्यावेळेस दादा तुम्ही धुलाई मास्टर झाला आहात. मालिकावर मिळावे किंवा मॅन ऑफ द मॅच मिळावे हा हेतू नव्हताच, कारण पहिला संघ जिंकणं इम्पॉर्टंट होतं, फायनल जिंकणं इम्पॉर्टंट होतं, बक्षीस काहीही असो. थँक्यू सो मच. हॅपीवाली फिलिंग आहे का? लास्ट हॅपीवाली फिलिंग आहे का? हॅपीवाली फिलिंग तर आहेच. आज रात्री आमच्या टीमचे कोणीच झोपणार नाही आहेत. नक्कीच हॅपीवाली फिलिंग आहे. थँक्यू सो व्हेरी मच. आपण जाणार आहोत पुढील पारितोषिकाकडे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान तृतीय पारितोषिक देण्यात आलं, मान्य श्री आबासाहेब विजय पाटील
प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य भाजपा, संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती ठोक मोर्चा, संस्थापक अध्यक्ष शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय मराठा पार्टी आणि चमचमणारी ट्रॉफी माननीय आदरणीय रोहित पाटील दादा, मुंबई पोलीस मालेवाडी, त्याचबरोबर मान्य श्री भरत कांबळे दादा, रॉयल ज्वेलर्स जांभूर यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेदरम्यान तृतीय क्रमांकाचे मानकरी राहिलेत टीम नवलाई स्पोर्ट। विनंती आहे बोथ दी कॅप्टन्स अँड टीम आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते हा आपल्याला पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे। विनंती आहे सर्व मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरण करायची आहे। तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 88,888, एक वेळा विनर आहेत आणि 2 वेळेला रनर अप आहेत। नवलाई स्पोर्ट या टुर्नामेंट मध्ये रोख कॅश प्राइज 88,888 विदाउट GST देण्यात येत आहे। सर्व टीम आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। कर्णधार अँड टीम आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय। सर्व मान्यवरांना विनंती आपण जागीच उठून उभं राहायचं आहे। आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार या स्पर्धेदरम्यान वितरण करण्यात येतोय। तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 88,888 माननीय आदरणीय आबासाहेब विजय पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य भाजपा, संस्थापक अध्यक्ष मराठा क्रांती ठोक मोर्चा, संस्थापक अध्यक्ष शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय मराठा पार्टी। तृतीय पारितोषिक ट्रॉफी आहेत माननीय आदरणीय सौजन्य आहेत रोहित पाटील दादा, मुंबई पोलीस मालेवाडी, माननीय आदरणीय भरत कांबळे दादा, रॉयल ज्वेलर्स जांभूर। नवलाई स्पोर्ट राहतो या टुर्नामेंट मध्ये उपविजेता थोडेसे कमी पडले। नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय अयशस्वी राहिला आणि कुठेतरी बॅकफूट वरती गेला संघ। हार्ड लक बॅड लक, परंतु इथपर्यंत पोहोचलात हा देखील प्रवास खूप होता। आतापर्यंत 3 वेळा शाहूवाडी प्रीमियर लीग झाली आहे, त्यामध्ये 2 वेळेला रनर अप आणि 1 वेळेला विनर झाले। गतवर्षी विनर झाला होता संघ, यावर्षी देखील नवलाई स्पोर्ट हा संघ सातत्याने खडतर प्रवास करत असताना बरंच आपल्याला पाहायला भेटतो, परंतु हा संघ आज थोडासा कमी राहिला, परंतु फायनल पर्यंत पोहोचण्याचा प्रवास अप्रतिम होता। सुमित दादांची विस्फोटक बॅटिंग, अप्रतिम सर्वांचा खेळ आपण पाहिला। या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय। तृतीय पारितोषिक वितरण केले जात आहे। सर्व मान्यवर आणि टीम नवलाई स्पोर्ट ज्योतिबाच्या नावानं चांगल, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगल चांगल मोरया। फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला भेटते। जेव्हा ट्रॉफी देतील ना त्यावेळेस समोर भूमीचे संभी मालक बोला का छत्रपती शिवाजी महाराज शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 STPL 2025 पर्व तिसरेचा मानकरी टीम यश 11। सर्वांनी शूज रिमूव्ह करायचा आहे आणि मंचावरती यायचं आहे। सर्वांनी शूज रिमूव्ह करायचे आहेत। संतोष नाना पाटील यांची ही टीम अगदी नानांनी सांगितलं की मला ज्या पद्धतीचे प्लेयर हवे होते तसे भेटले नाहीत, परंतु आम्ही मेहनत खूप केली। सातत्याने टीम मीटिंग्ज, त्यातनं टीम प्रॅक्टिस सेशन, त्यानंतर विचार, खूप मोठा संघर्ष आणि त्या संघर्षाची वाट पेटवली आणि विजयाचा मानकरी ठरला ती म्हणजे टीम यश 11। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक संपूर्ण टीम एक लाईनअप मध्ये यायचं, शूज रिमूव्ह करायचे आहेत सर्वांनी।
माननीय अध्यक्ष अक्षयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि संपूर्ण उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिकाचं इथं वितरण केलं जाईल. प्रथम पारितोषिक विदाउट जीएसटी 1,11,111 रुपये माननीय आदरणीय दीपक पाटील दादा, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन, युवा अध्यक्ष मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय कुर्मी समन्वयक महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तसेच चमचमणारी ट्रॉफीचे सौजन्य माननीय श्री रामचंद्र पाटील दादा, माननीय श्री राहुल पाटील मालेवाडी संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते विनर टीमला ही ट्रॉफी देण्यात येते. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025चा मानकरी राहतोय संघ. यावेळेला मात्र यश 11 यांना हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. खानसा वारणा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे यांचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व माननीय आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ, त्याचबरोबर अक्षयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. समरभूमीचे संभी मालक आम्ही, शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची अक्षय पाटील युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हे पुरस्कार वितरण करण्यात येतोय. कांसा वारणा फाउंडेशन समरभूमीचे संभी मालक आम्ही, शतयुद्धांचे मानकरी रणफंदीची जात अमुची कोण मात भयभीत करी, घोडपरीला दोर लावणी पहाड दुर्वड चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंदपणाने लटलेले, अरे खंदकातल्या अंगावरती असत खेळत पडलेले, बापकलीचा काळा मोठा कीर्ती गाजली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, गणपती बाप्पा 2025 चा मानकरी यश 11.